रामकृष्ण हरी, स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या दिवसामध्ये. आज आहे पंढरपूर वारीचा 15वा दिवस आणि आज सकाळचे 3:30 वाजायला आले तर. आणि जेवढे पण माणसं आहेत तेवढे आता पाऊस चालू झाला, थोडं पाऊस चालू आहे. इतक्या दिवसानं पहिल्यांदा जवळपास सकाळी पाऊस चालू झाला आणि सगळेजण बॅगे टाकायला लागलेत आपले जेवढे पण काल रात्री काढले होते. रोज लागते तेवढं सामान घेतलं आहे आणि बॅगे काही टाकायला लागले. तर हे काय होतं आपला रातचा मुक्काम. आणि इथं समोर ट्रक लावले. बाकीचे जे माणसं आहेत जे बॅगे टाकले ते समोर पण निघायला लागले. त्या आणि इथूनच आपल्याला आता बाहेर जायचं. पाऊस पण सुरू झाला, जे की थोडीशी वाईट गोष्ट आहे. बघूया कितपर्यंत पाऊस येते. म्हणजे जास्त नाही, थोडं थेंबत यायला. मी कुंची काढल्या आणि आंघोळीचं पण पुढे जाऊनच करायला लागणार आहे. चिखल व्हायला आहे आणि सगळे चिखलातूनच चालायला लागले तर. आणि सकाळी रोज सगळे ट्रॅफिक लागले. जेवढे पण ट्रक आहेत आपलं सामान आणि जिरण्याचं जे बी आहे ते घेऊन चालत हवं. इकडल्या साईडला सगळे एक बाहेर निघाले. तर आपले वारकरी बंधू भगिनी सगळे ते पण बाहेर निघाले. तर सगळे सकाळी तेच बोम असते, सगळी ट्रॅफिक लागते. जवळपास 6 वाजता इकडल्या साईडला बघ सगळी ट्रॅफिकच आहे. रस्त्याने गाडी चालवली आणि टँकरमध्ये बघा गाडी चलिता पाठीमागून पाणी भरायला लागले. कसे माणसं आहेत जगामध्ये. बाकी मी चालायला लागलो, समोर सगळे माणसं रस्त्याने चालले. ट्रॅफिक तर आहेच म्हणा. एक साईडला सगळे गाड्या चालायच्या, दुसऱ्या साईडला सगळे माणसं चालायला लागले. संध्याकाळी 5 वाजता इथे येऊन झोपलो होतो मी आणि सगळी माणसं काही झोपले. तर घर बांधायला अजून बी चालूच आहे. आणि इथं आपण झोपलो होतं. निघूया इथून. जवळपास 10 वाजायला लागले तर. आणि सगळेजण एकदम मस्तपैकी झोपले. तर दिसायला आली का त्या बिल्डिंगमध्ये झोपलो होतो मी संध्याकाळच्या. आणि पाऊस सुरू झाला आहे. आणि समोर लिहिले बघा श्री संताजी महाराज जगनाडे या महाराजाची पालखी आहे. आणि पाऊस जे आहे सुरू झाला आहे. बाकी आपली सगळी माणसं बिना रेनकोटचं चालू आहे, कारण जोरात नाही, दमादमानं पाऊस चालू आहे. समोर बोर्ड आला, वाखरी लिहिले, इंदापूर लिहिलं आहे आणि तोंडले लिहिलं. इकडल्या साईडला जायचं असलं इंदापूरला तोंडलेला, आणि समोर जायचं वाखरीला. तोंडले बोंडले तुम्ही गावाचं नाव ऐकलं असेल. त्यातलं तोंडले गाव इकडल्या साईडला आहे आणि बोंडले गाव समोर आपण जिकडे जातात तिकडल्या साईडलाच आहे. साईडने सगळे आपले ज्ञानेश्वर महाराजांची पालखीची माणसं आले. तर आणि पलीकडल्या साईडला सगळे तुकाराम महाराजांचे दोन्ही पालख्या इथं भेटायला लागल्या. त्यांची गर्दी ती खूपच जास्त माणसं यायला लागले. जेवढ्या दोन्ही पालखीचे इथे ट्रक बी असो वारकरी असो सगळे यायला. पलीकडल्या साईडला दिसायला का इथं दोन्ही रस्ते आहेत आणि पोलीसवाले इथं मॅनेज करायला. थोड्या वेळ इकडे थांबवले तर थोड्या वेळ तिकडे थांबले जातात. इकडले माणसं आहेत बघा सगळ्यांना थांबवायला लागले, कारण जे तुकाराम महाराजांचे पालखीचे माणसं आहेत का ते यायले. तर तिकडल्या पलीकडल्या साईडनं हा आला श्री संत सोपन काका महाराज यांचा नगरगाडा. आणि दुसऱ्या साईडला समोरच आहे संत ज्ञानेश्वर महाराजाचे. दोन्ही पण इथं आले बघा. एक करून सगळे जेवढे बी नगरगाडे इथे येऊन थांबणार आहेत. आणि मागच साईडला पालखी पण असतात. आणि जेवढे पण दिंडीकरी सगळे समोर संघच यायला लागले. त्याला श्री संत तुकाराम महाराजांचा नगरखाना. आणि जे समोर दिसायला आपल्या माऊलीचा त्यांच्याच पाठीमागं संगत चालण्यासाठी हवा असं काय दिसते नगरखाना संत तुकाराम महाराजांच्या. आणि पाठीमागल्या साईडला त्यांची आशो पण दिसायला.
हे 2 आशू चालायला आले. त्या पाठीमागाल्या साईडला आपल्या माऊलीजींच्या कशी पाठीमागे चालते 2 आशी तशी जाऊ. आता इथं थांबणार दोन्ही पण जे नगरखाने येते. आणि पाठीमागाल्या साईडला सगळ्या जेवढ्या दिंड्या चालल्या त्यांच्या पाठीमागं. जशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीपुढी 27 दिंड्या येतात, तशा संत तुकाराम महाराजांच्या दिंडीपुढी 27 येतात. मानाच्या म्हणतात 27 पुढे 27 भागं असे दोन्ही मानाच्या ज्या दिंड्या येतात. आणि आता मी समोर आलं जिथं बसलो होतं तिथे भेट नाही होणार, तिथे थोडंसं 1-2 किलोमीटर समोर भेट होणार आहे. संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती आपल्या पाठीमागे यायला पाऊस ते थांबणं झालं आहे. पाऊस थोडा जोर जोरांना चालायला लागला आहे. आणि जी गर्दी आहे ती अचानकच खूप जास्त झाली. हो का, गाड्याची इतकी जास्त इथं ट्रॅफिक आहे. माणसं सगळे माणसं आहेत त्या दिंड्यावाले. डायरेक्ट डबल झाली गर्दी. या गर्दीमध्ये माणसं सगळ्यात जास्त या गर्दीमध्ये सगळ्यात जास्त माणसं हरवणार आहेत. आणि इथे इंटरनेट टोटल बंद करून टाकली. इंटरनेट कसल्याही प्रकारचं चालत नाही. इंटरनेट नाही आहे. त्यानंतर कॉलिंग तर विशेष नाही. कॉल तर आधीच लागत नव्हता, आता ते बी बंद करून टाकलं आहे. टावरच नाही. दोन्ही एअरटेल असो, जिओ असो की आयडिया असो सगळं काही बंद करून टाकलं आहे. फक्त आता आपण आपल्या जिओवर आहोत. जे बी बघायचे ते तुम्हाला स्वतःला बघायचे, कारण कॉल तर कुणालाच लावते ना. बाकी आपले तुकाराम महाराजाचे जे बी दिंड्या येतात आपल्या संगत चालायला येतात तिकडल्या साईडला सगळ्या दिसायला या. इथे सगळ्या ज्या एवढ्या दिंड्या बसल्या त्या या इथं सोपन काकाच्या आणि सगळेजण बसलेले इथं. आणि समोरच आहे बघा संत सोपन काकाची पालखी. आणि पाठीमागल्या साईडला तुकाराम महाराजाची पण पालखी आलेली. यांची इथं भेट होईल आणि समोर तुकाराम महाराज जाते ना. बंधू भेट चौक दसूर पाटी आणि साईडला सोपन काकाची पाठीमागल्या साईडला पालखी रथ यायला आले. आणि ज्ञानेश्वर महाराजाची इथे थांबली. थोड्याच वेळात त्यांच्या दोघांची भेट होईल. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानं तिकडल्या साईडला. हे फोटो आहे ना इथं. फोटो असल्यामुळे तर इथं नाही हा भारी
इथं झाली आपली बंधू भेट. पहिल्यांदा सोपन काकाला तुकाराम महाराज भेटले. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली. जी तुकाराम महाराजांची ती समोर निघून गेली. त्याच्या पाठीमागून आपल्या ज्ञानेश्वर महाराजांची आली. नंतर तिथं आता भेट झाली. खूप भारी वाटलं. कुलबीवरून टाकून आले म्हणजे एकदम 10-15 मिनटं थांबले आणि सगळेजण भेटले. देवेंद्र फडणवीस बी आलता पालखीला दर्शन घ्यायला. आणि पाऊस जे आहे ते अचानकच चालू झाला. म्हणजे चालू होता पण आता जरा जास्त जोर झाला. त्याच्यामुळे कुंची काढायला आली. आणि आता मी तर निघालो. भेट घेतल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बसलं. व्हिडिओवर आणि टी व्हीत तर खूप वेळा पाहिले पण आयुष्यात डोळ्यांना पाहिले जे खूप भारी सुंदर होतं. तर आता जायला लागलो मी समोर जिथं की याचा आपला मुक्काम होणार आहे. भेंडी शेगाव आहे गावाचं नाव आहे. त्या भेंडी शेगावला जायला लागलो. इथून 1 ते 2-3 किलोमीटर आहे. इथून जास्त लांब नाही. आणि पाऊस जोरजोरानं चालू झाला आहे. सगळेजण कुंची काढलेत आणि समोरच आहे विठू माऊलीची किंवा विठू रुक्मिणीची समोर दिसायला लागले ही आहे मूर्ती. 8 वाजले तर आणि आमची पाठीमागल्या साईडला पालखी आहे. पालखीच्या समोरून इथे सगळ्या बॅगी बिग्या पडल्या तर पण त्याच्या अगोदर बघा समोरून ज्ञानेश्वर महाराजाचा रथ झाला आहे बघा. एकदम जवळून जायला लागला. आम्ही जवळच असतंय आणि थोडीशी आज लेट झाल्या तसं बघायला गेलं कारण मनामध्ये पाऊस पण गेला खूप जास्त. आता पालखी आली आपल्या आणि इथंच आता पालखी बाहेर काढणार. तिकडल्या जिथं मुक्काम आहे तिथं घेऊन जाण्यासाठी जे बी आहे. जेवायला बसलेत आणि आज एक दुःखद घटना घडली. एक व्यक्ती आपला जो मीनाकरी आहे तो आज वैकुंठ आला म्हणजे वारला सकाळी. त्याच्यामुळं सगळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी सगळेजण हात जोडलेत आणि पसायदान म्हणाले. तर आज त्यांचे जे बी मृत्यू झाला आहे त्यांना शांती मिळू याच्यासाठी सगळेजणांना हात जोडून आज मौन करायला लागले सगळेजण.